नवापूर शहरात वाहन चोरट्यांचा धुमाकूळ। जागृत नागरिकांकडून 2 चोरटे रंगेहात पकडले। नवापूर शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शहरातील विविध भागांसह मंदिर परिसरातही चोरीच्या घटना घडत आहे। अनेक ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असूनही चोरटे पोलिसांच्या हाती लागत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। दरम्यान उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जनता पार्क व मंगलदास पार्क परिसरात दुचाकी वाहन तसेच सायकल चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांची चिंता अधिक वाढली आहे। या भागात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे चित्र दिसून येत आहे। याच पार्श्वभूमीवर दिनांक 5 जून रोजी रात्री जनता पार्क परिसरात 2 संशयित चोरटे मोटरसायकल चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना जागृत नागरिकांनी त्यांना रंगेहात पकडले। नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पकडण्यात आलेल्या संशयितांची नावे अंकित वेचा कोकणी वय 26 वर्ष राहणार सुंदरपूर तालुका उच्चल गुजरात व नितेश राजेंद्र कोकणी वय 21 वर्ष राहणार सुंदरपूर तालुका उच्चल गुजरात अशी आहेत। या प्रकरणी समद पठाण राहणार जनता पार्क नवापूर यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस करीत आहेत। सदर घटनेमुळे शहरात चोरट्यांची हिंमत वाढल्याचे स्पष्ट होत असून नागरिकांनी नवापूर पोलीस प्रशासनाकडे रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे। तसेच चोरीच्या घटनांचा तातडीने तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात येते। स्थानिक नागरिकांच्या मते नियमित पोलीस गस्त, संशयितांवर लक्ष आणि सीसीटीव्ही यंत्रणेचे प्रभावी निरीक्षण केल्यास चोरीच्या घटनांवर आळा बसू शकतो। आता पोलीस प्रशासन या वाढत्या घटनांकडे कितपत गांभीर्याने पाहते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। नवापूर शहरामध्ये गेल्या 2-3 महिन्यांपासून चोरीचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे। नवापूर शहरातील 4-5 मंदिरांमध्ये चोरी झालेली आहे, त्याप्रमाणे 2-3 घरफोड्या देखील झालेल्या आहेत। कालचा प्रकार तुम्हाला सांगतो की शास्त्रीनगर भागामध्ये दुचाकी चोरांना नागरिकांनी पकडून हे पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे। त्यांच्यावर गुन्हे दाखल देखील झालेले आहेत। मी याद्वारे पोलीस प्रशासनाशी देखील PI साहेबांशी माझं बोलणं झालं आहे की रात्रीची गस्त यामध्ये वाढवली पाहिजे। त्याचप्रमाणे हाच विषय आम्ही काल SP मॅडमांच्या देखील कानावर टाकलेला आहे। मी याद्वारे पोलीस प्रशासनाला आवाहन करतो की या चोरांवर किंवा दरोडेखोरांवर पोलीस प्रशासनाला आवाहन करतो की दरोडेखोरांवर, चोरांवर ही कठोर कारवाई करण्यात यावी व याद्वारे मी नागरिकांना देखील आवाहन करतो की बाहेरगावी जात असताना घरामध्ये मौल्यवान वस्तू आपण ठेवू नयेत। धन्यवाद। नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर।